नमस्कार शेतकरी बंधूंनो, महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण डॉक्टर महादेव मल्लिकार्जुन जोकारे, राहणार कंदलगाव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर यांच्या 265 जातीच्या ऊसावरती याच्या आधी पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्याच ऊसावरती आज आपण दुसरा व्हिडिओ बनवत आहोत। तर याच्यामध्ये यांनी महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव यांच्याकडून जे काही मार्गदर्शन घेतलं त्या मार्गदर्शनाचा रिझल्ट त्यांना कसा आला आणि आज जे काही ऊस आपल्या समोर दिसत आहे त्याचे रिझल्ट कसे आले आज आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। मी डॉक्टर महादेव मल्लिकार्जुन जोकारे, कंदलगाव, सोलापूर, दक्षिण सोलापूर। आपल्या ऊसाची प्रजाती कुठली आहे सर? 265 व्हरायटी आहे। 265 आहे। आणि सर लागण कधीची आहे आपली? नोव्हेंबरची लागण आहे। म्हणजे आज जवळपास 7 ते 8 महिन्याचा ऊस आहे आपला। आणि आतापर्यंत तुम्ही काय काय केलं सर याला? सुरुवातीला आपण ड्रेंचिंग केलेलं आहे। ओके। आणि त्यानंतर झिंक आणि बोरॉनचा स्प्रे घेतलाय। ओके। आणि नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचा सुद्धा स्प्रे आपण घेतलेला आहे। अजूनपर्यंत म्हणजे बेसल डोस टाकलेला नाही। ओके। ड्रिपच्या द्वारे जे काही विद्राव्य खतं आहेत ती तेवढे दिलेले आहेत। म्हणजे आपण जर बघितलं तर आज बरेच शेतकरी 4-4, 5-5 खताचे बेसल डोस टाकतात आणि त्यातून त्यांना म्हणावे असे रिझल्ट मिळत नाहीत। आज आपण जर बघितलं तर डॉक्टर साहेबांनी आतापर्यंत एक पण रासायनिक खताचा दाणा म्हणजे बेसल डोस दाणेदार खत एक पण पोतं आजपर्यंत वापरलेलं नाही आहे। 7 ते 8 महिन्याचा हा ऊस आहे आणि ऊसाची काळोखी आणि एक समान वाढ जर आपण बघितली, फुटव्यांची संख्या वगैरे खूप सुंदर आहे। आज आपण इथं फुटव्यांची संख्या थोडीशी मोजून घेऊया। जवळपास अंदाजे आपण जरी काउंट केलं, किती आहे साहेब फुटव्यांची संख्या? 20 तर दिसायला येते सध्या। जवळपास 20 एक फुटव्यांची संख्या एका गड्ड्याला आहे। आणि सगळ्यात विशेष गोष्ट या प्लॉटची ही आहे, जवळपास किती एकराचा प्लॉट आहे सर आपला? 2.5 एकरचा प्लॉट आहे। 2.5 एकराचा प्लॉट आहे। आणि सर्वत्र जर बघितलं तर एक समान ऊसाची वाढ, काळोखी ही आपल्याला सर्वत्र एक समान पाहायला मिळते। आणि 6 फुटीचं सरीतलं अंतर 6 फूट आहे। आणि अंतर जे आहे तर अंतराच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं तर सर्व शेतकऱ्यांचं हे म्हणणं असतं की 4 फूट अंतर ठेवायचं, 3.5 फूट ठेवायचं, पण डॉक्टर साहेबांनी जवळपास 6 फूट अंतर सरीमध्ये एका ठेवलेलं आहे। आणि त्यामुळे फुटव्यांची संख्या, ऊसाची जाडी, काळोखी, पानाची रुंदी हे अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा प्लॉट 2.5 एकराचा डॉक्टर साहेबांनी महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या प्रयत्नांनी खूप अशा सुंदर अशा पद्धतीचा हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे। महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव मधून जे मार्गदर्शन मिळालं ते कसं वाटलं सर आपल्याला? चांगलं आहे, उत्तम मार्गदर्शन आहे। ओके। जेव्हा जशा अडचणी येतील त्याप्रमाणे आपण मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे औषध उपचार आपण करतो। सर्व शेतकरी बांधवांना एकच म्हणणं आहे की इथून पुढे रासायनिक खताचा बडीमार जसं की डीएपी असेल, 10-26 असेल, युरिया असेल, ह्या सर्व खतांचा, रासायनिक खतांचा वापर कमी करून नॅनो टेक्नॉलॉजी वापरून स्प्रेद्वारे, ड्रिंचिंगद्वारे आणि फवारणीद्वारे आपल्याला ऊस कसा आणता येईल याचं एक उत्तम उदाहरण कंदलगावातील डॉक्टर महादेव मल्लिकार्जुन जोकारे सर यांच्या ऊसाचा आज आपण हा व्हिडिओ घेतला आहे। त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद।